भारतीय माणूस मला म्हणते की हे दारू पीत होते. अरे भाऊसाहेब तुम्हीच म्हणतात, तुमच्या घरी कधी पाणी तरी पिली का विचारा बरं. तुम्हालाच मी एकदा दोनदा त्या सामनाच्या जिथं तुम्ही बातम्या तयार करता तिथं बसून पिवळं पाणी पित होते तुम्ही. तुमच्या मायच्या इमानदारी सांगा, तुझ्या लेकरा शपथ घेऊन सांगा. उद्धव ठाकरेंची सभा आहे आज परभणीत, काय सांगा? आता ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांच्या मेळाव्याच्या अनुषंगाने ते परभणीत आले, त्यांचं वेलकम. काल झिरो फाट्यावर त्यांनी तुमच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात गद्दार झाले तुम्ही. उद्धव साहेब काय बोलले याच्याकडे आपण लक्ष देणार नाही, कारण आपण आधी ठरवलं की उद्धव साहेबांच्या कोणत्याही प्रश्नाला आपण उत्तर द्यायचं नाही. संजय राऊतांनी टीका केली. संजय राऊत तर ते काय आमचं इतने बेशरम आहे की शरम बी आमचे शर्मा बरोबर. भारतीय माणूस मला म्हणते की हे दारू पीत होते. अरे भाऊसाहेब तुम्हीच म्हणतात, तुमच्या घरी कधी पाणी तरी पिली का विचारा बरं. तुम्हालाच मी एकदा दोनदा त्या सामनाच्या जिथं तुम्ही बातम्या तयार करता तिथं बसून पिवळं पाणी पित होते तुम्ही. तुमच्या मायच्या इमानदारी सांगा, तुझ्या लेकरा शपथ घेऊन सांगा मला. मी तरी माझ्या लेकरा शपथ घेऊन सांगतो की मी आयुष्यात कधी बाटलो नाही, बाटणार नाही. पण तुम्ही माझ्या खोटे नाही कशाला सांगता. मी तिथं बदामाची बाजूला वेफर्स ठेवले, मी दिवसभर उपाशी होतो आणि म्हणून मी ते बदाम काढून खात होतो. ते फोटो आज मी तुम्ही कोणीही म्हणायचं बरं विमानात दारू नेता येते का, सिगरेट नेता येते का, बिडी नेता येते का, तंबाखू नेता येते का, हे त्याला माहीत नाही का. हे विमानात प्रवास करत नाही का, बैलगाडीत प्रवास करते. पण संजय राऊत एवढा बेमानच कोणी नाही. उद्धव साहेबांचा पक्ष संपवायला कारणीभूत जर कोणी असेल तर ते संजय राऊत आहे असं म्हणायला हवं. जे खासदार सोडून गेले त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करतायत का संजय राऊत? संजय राऊताचं साहेबाचंच पटत नाही. तर ते पुढे बोलत नाही, त्यांना नुकसान कसं पोहोचेल एवढंच काम करतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ